त्या लेट झालंय. राजीनामा दिला, परंतु आता पुढे थांबता कामा नये. त्यांना सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणामध्ये पुढे जायची मानसिकता नव्हती, पण ते फोटो सगळे सार्वजनिक झाल्यावर सरकारचा निरुपाय झाला. कायद्याला सोडून काम करायची त्यांची मानसिकता, हे सगळं दिसते आहे. तर ठीक आहे, 4 दिवस सासूचे असतात, आज त्यांचे दिवस आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी आज स्वीकारला आहे आणि तो राज्यपालांकडे पाठवलेला आहे आणि त्यांना आपण कार्यमुक्त केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे. खरं तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक कायम आक्रमक होते, ते आंदोलन देखील केली, मात्र त्याची दखल ही सत्ताधारी बहुमताने करत नव्हते. अखेर राजीनामा घ्यावा लागला आणि धनंजय मुंडेंना तो द्यावा लागला. कसं पाहता या प्रकरणाकडे तुम्ही? त्या लेट झालंय. राजीनामा दिला, परंतु आता पुढे थांबता कामा नये. त्यांना सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे. कोण आहे ती सगळी आरोपी? कोण हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर, कोणाच्या भरोशावर एवढा मोठा खुनाचा कट रचला गेला आणि खून केला गेला? ज्या पद्धतीनं हा खून झाला आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या आरोपींनी जे आत्ता जे काही फोटोग्राफ्स पुढे आले, त्या फोटोवरून तरी असं वाटतं की हा मला वाटतं म्हणजे माणुसकी शिल्लकच राहील नाही. माणुसकीच्या पलीकडचं जाऊन त्याला शब्द असे काय वापरावेत, इतका हरामखोरपणा, म्हणजे निर्घुणपणा आणि नालायकपणा हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा त्या खुनाच्या संदर्भात आम्हाला दिसतो आहे. आणि ते हसतायत काय, राक्षसी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि ज्या पद्धतीनं त्या संतोषला ज्या पद्धतीनं मारल्या गेलं, जे फोटो काढले गेले, जो विकृतपणा आहे आणि जी हिम्मत आहे यांची कि हमारा कोई कुछ बाल बाका नहीं कर सकते, हम कुछ भी करेंगे तो हमें हमारा कुछ हमें कोई कारवाई नहीं कर सकते, ही जी हिम्मत त्या सगळ्यांच्या त्या एकूण परिस्थितीतून मला दिसते आहे. आणि ह्याचे सगळे धागेदोरे नक्कीच मला वाटतं की धनंजय मुंडेपर्यंत आहे. आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा झाला. राजीनामा होऊन चालत नाही, तर त्यांना पुढे सगळी चौकशीमध्ये हे सगळं त्यांच्या इशाऱ्यावर झालेलं आहे. त्यांना सह आरोपी केले गेले पाहिजेत, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. राज्यात एखादी घटना घडते आणि त्याची पडसाद ज्यावेळेस उमटतात, तर त्याची इतंभूत माहिती ही राज्याचे गृहमंत्र्यांना दिली जात असते. असं देखील आता म्हटलं जातं की 2 महिन्यापूर्वीच ते फोटोग्राफ्स किंवा काही व्हिडिओ ते मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडनं दिले गेले असेल पोलीस प्रशासनाकडे. मग चुप्पी का साधली गेली यावर? नाही, त्यामध्ये असं आहे की एकूणच हे प्रकरण म्हणजे थंडच करायचा प्रयत्न चालला होता सरकारचा. या प्रकरणामध्ये पुढे जायची मानसिकता नव्हती, पण ते फोटो सगळे सार्वजनिक झाल्यावर सरकारचा निरुपाय झाला. सरकारला आता त्यांना कोणत्याही परिस्थितीत कारवाई करणं भाग पडलं. नाहीतर कदाचित हे प्रकरण दाबल्या गेलं असतं, ते फोटोग्राफ सगळे आले नसते, लोकांच्या भावना तीव्र झाल्या नसत्या, सामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. आणि त्यांचा त्या प्रकारे जो महाराष्ट्र आज शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची ती घटना सगळ्या फोटोच्या माध्यमातून दिसते आहे. तर यातून सरकारची होती नव्हती इब्रत सगळी धुळीला मिळत होती. त्यामुळं हा राजीनामा स्वीकारला गेला असं मला वाटतं. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय बहुमत नसल्यामुळे विरोधी पक्ष नेता देखील त्यांना दिलेले नाही जनतेने आम्हाला कौल दिलाय आणि 15 पानाचं निवेदन देतात, अशा पद्धतीने हिनवलं गेलं विरोधकांना. नाही ना, संख्याबळावर हिनवू नका. हे काही कोणाला काही परमनंट संख्याबळ मिळत नाही, परमनंट काही संख्या राहत नाही. पण ठीक आहे, आता तो असुरी आनंद सगळ्यांना मिळत असेल की विरोधकांना कमजोर ठेवून किंवा हिनवून, तर त्यांना मिळू द्या. आम्ही कमी असलो तरी आमची लढाई आम्ही लढत राहू. जनतेच्या दरबारात जाऊन लढू. सभागृहात जर आमचा आवाज दाबला जात असेल तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे. लोकशाही मला मान्य नाही, तू जिवंत आहे असं त्यांना दाखवायचं नाही. आणि कायद्यानुसार ते काही काम करायची त्यांची मानसिकता नाही, कायद्याला सोडून काम करायची त्यांची मानसिकता, हे सगळं दिसते आहे. तर ठीक आहे, 4 दिवस सासूचे असतात, आज त्यांचे दिवस आहेत, उद्या दिवस बदलेल, तो विश्वास आम्हाला आहे. विरोधी पक्ष नेता अजून देखील फायनल झाले नाही महाविकास ते आघाडीतील. आता आम्ही बसून सगळे विचार करतो आणि ती बैठक होईल अशी अपेक्षा आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की आता विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक आता जाहीर झालेली आहे. विरोधकांना कुठेतरी अडकवण्याचं काम, म्हणजे विरोधकांना म्हणजे त्यांना निवडणुकीत अडकवायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, असा काही सत्ताधाऱ्यांचा डाव दिसतो का यामधनं? काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, आम्ही आता ह्या संदर्भात 5 जागांच्या संदर्भात आमची बैठक होईल.
आम्ही जेवढे आहोत संख्येने तेवढं आम्ही आहोत. तर जेवढ्या वाट्याला आमच्या मिळतील तेवढ्या जागा आम्ही लढवू. पण आणि बिनविरोध होऊ देणार नाही. नाही, बिनविरोध काय, संख्याबळानुसार मिळालं तर बिनविरोध होण्याला काही अडचण नाही. जे काही संख्या आमच्यामध्ये आहे आणि तिथून जेवढे आमचे आमदार निवडून येऊ शकतात तेवढ्या जागा दिले की बिनविरोधच होईल. नाही दिले तर लढावं लागेल. धन्यवाद. अ, विधान परिषदेच्या 5 जागांवरती निवडणुका होणार आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडी देखील आपल्या आमदारांच्या संख्येनुसार निवडणुकीला सामोरं जाईल आणि जर तशा प्रकारे जर सत्ताधाऱ्यांनी जर प्रतिसाद दिला तर बिनविरोध देखील ही निवडणूक होऊ शकते असं काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.